जमलेल्या माझ्या सर्व सहकारी बांधवांनो आणि भगिनींनो, खरं तर त्या दिवशी 5 तारखेला आपला मेळावा आपण आयोजित केला होता, परंतु महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस असल्यामुळे त्या दिवशीचा मेळावा आपल्याला रद्द करायला लागला. त्या दिवशी वेधशाळेने अंदाज दिला होता की मुंबईमध्ये भरपूर पाऊस पडेल. खरं तर वेधशाळेचे कोण लोक आहेत मला कल्पना नाही, पण बऱ्याचदा असं वाटतं की या वेधशाळेच्या लोकांवरती अफवा पसरवल्याबद्दल ना त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. पाऊस पडणार म्हटल्यानंतर नाही पडणार, तरी पण बऱ्याच ठिकाणी पाऊस भरपूर असल्यामुळे त्या दिवशी 5 तारखेचा मेळावा घेता नाही आला. त्या दिवशी आम्ही बसून ही आजची तारीख जाहीर केली, परंतु आज कोल्हापूर, सांगली आणि या सगळ्या भागामध्ये पण प्रचंड पूर परिस्थिती आहे. तिथे अनेक लोक दगावले. आजचा हा जो काही मेळावा आहे हा काही राजकीय असला तरी राजकारण करण्याचा नाही. तिथे त्या कोल्हापूर, सांगली आणि इतर सगळ्या भागामध्ये काय परिस्थिती असेल आपल्याला कल्पना आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री सगळे हेलिकॉप्टरने फिरतायत, पाहणी करतायत. हेलिकॉप्टर खाली उतरत नाहीये, पण मला आत्ता असं कळलं ते गिरीश महाजन मंत्री सेल्फी काढत होते. पण या लोकांना काही फरक पडत नाही या गोष्टींचा. कसेही वागले, काहीही वागले तरी मतदान यांनाच होणार. आणि असल्याच गोष्टींचा हा लढा आहे. या लढ्यासाठी म्हणून ही सगळी गोष्ट, आजचा मेळावा, त्या दिवशीची पत्रकार परिषद, हे सगळं त्याच्यासाठीच सुरू आहे. कारण या सगळ्या लोकांना एक आतून माज आलाय ना की आम्ही कसेही वागलो, काहीही केलं, कोणत्याही बातम्या येऊ देत वर्तमानपत्रामध्ये, काही चॅनलमध्ये येऊ देत बातम्या, आम्हाला काहीच फरक पडत नाही. आम्ही जो आकडा सांगितलाय तेवढा आकडा आमचा येणार. कसा येणार? कारण ते सगळं माहिती आहे ना. मी त्या मुद्द्यावरती शेवटी येईनच. त्या दिवशी हे बाळा नांदगावकर तुम्हाला वाटेल कोणतरी दाक्षिणात ते हिरो बिरो आला आहे, तर तसं नाही आहे. ते MGR बिमजीआर वगैरे ते असायचं ना सगळं. करुणानिधी यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, त्याच्यामुळे त्यांना गॉगल घालून यावं लागतंय. त्या दिवशी त्यांना कोणती एक व्यक्ती भेटली. ते सांगत होते महाराष्ट्रातली एक भारतीय जनता पक्षामधली एक वरिष्ठ व्यक्ती एक 5-6 जणांशी बोलत होती. आणि त्या 5-6 जणांशी बोलत असताना त्या व्यक्तीने म्हटलं की उद्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, बाकी इतर राजू शेट्टी वगैरे इतर सगळे पक्ष हे एकत्र जरी आले तरी आम्हीच जिंकणार. कारण त्यांच्याकडे मशीन्स नाही आहेत. कोण बोललं, कधी बोललं हे त्यांना माहिती आहे. बरोबर आहे ना? मी खरं तर 23 मेला रिझल्ट लागले आपले लोकसभेचे. 23 मे मधली पत्रकार परिषद किंवा ते दिल्लीला काय मी त्या निवडणूक आयोगाकडे गेलो होतो त्यावेळेला जे काय थोडं बहुत बोललो ते. पण 23 मे नंतर आजपर्यंत
माझं काही आपल्याशी काही बोलणं झालं नाही. मी बाहेर पत्रकारांशी काही बोललो नाही आहे, पत्रकार परिषदही घेतली नाही. मला असं वाटतं मी 23 मेला फक्त एकच प्रतिक्रिया व्यक्त केली होती, अनाकलनीय. हे कसं झालं हे समजत नाही. बरेच दिवस जो काही संशय जो मनामध्ये सुरू होता, जो होताच, आणि मग त्याला अनेक गोष्टी मग पुढे आधार मिळायला लागले. आणि त्या सगळ्या अख्ख्या माहोलमध्ये अगोदर काय घडलं, कोणत्या गोष्टी घडल्या, आता पुढच्या काही दिवसांमध्ये काय गोष्टी घडल्या, हे सगळं विसरलं जातं. आपल्याकडे कसं असतं की कुठचीही गोष्ट ही तुमच्या त्या व्हॉट्सॲपसारखी असते, सारखं धनाधन 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 काहीतरी पडत असतं त्याच्यावरती, अगोदरची गोष्ट विसरली जाते. गेल्या लोकसभेच्या वेळेला पण मी ज्या काही गोष्टी स्क्रीनवरती दाखवल्या होत्या, मला अनेक पत्रकारांनी विचारलं हे काय तुम्ही कसं काय केलं. मी म्हटलं काय नवीन नाही दाखवलं, म्हटलं मी काय जे सर्वांनी पाहिलं होतं तेच दाखवलं, फक्त सर्वांनी ते डिलीट केलं, मी सेव्ह केलं. आज अनेक मुद्दे तुमच्याशी मला बोलायचे आहेत, म्हणून मी काही गोष्टी जरा तुमच्याशी लिहून आणल्या तिकडे. मध्यंतरीच्या काळामध्ये काय चाललंय काय नाही चाललंय, तुमच्या मनामध्ये पण एक धाकधूक धाकधूक धाकधूक, काय होणार काय पुढे. मध्यंतरी मी सोनिया गांधी यांची भेट घेतली, ममता बॅनर्जी यांची भेट घेतली, याच विषयासाठी घेतली की हे भारतीय जनता पक्षाचं जर हे असंच चालू राहिलं, अशाच गोष्टी जर चालू राहिल्या, याच्यापुढे निवडणुका लढवायला नकोत. आणि त्या दोन्ही व्यक्तींनी हे मान्य केलं की बरोबर बोलतायत की हे गडबड आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गडबड आहे. आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की या संपूर्ण सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही बरोबर आहोत. हे काय माझं आंदोलन नाही आहे. निवडणुका ज्या वेळेला होतात त्यावेळेला निवडणुकीमध्ये हार जीत ही असतेच असते. हार पण मान्य करावी, जीत पण मान्य करावी. पण जर समजा कोणी फसवत असेल तर काय करायचं. तुम्ही संपूर्ण सगळी अख्खी यंत्रणा कामाला लावणार, सगळ्या गोष्टी करणार, पैसे खर्च करणार, भाषणं करणार, प्रचार करणार, घरोघरी जाणार, मेहनत करणार, सगळ्या गोष्टी करणार, आणि रिझल्ट जर समजा ठरलेलाच असेल तर मग हा सगळा द्राविडी प्राणायाम करायचा कशासाठी. आणि ह्या गोष्टी देशभर चालू आहेत. काल तो काश्मीरचा विषय निघाला, 370 कलमाचा. 370 कलमावरती सगळेजण पेढे वाटतायत, पण 371 मतदारसंघामध्ये या देशामध्ये घोळ निर्माण झाला, त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये 371 मतदारसंघामध्ये मतदान ज्यांनी जितक्या लोकांनी केलं त्याच्यापेक्षा जास्ती मतदान काउंटिंगच्या वेळेला बाहेर आलं. जवळपास काहीतरी 54 लाख मतांचा फरक आहे या फक्त 371 ह्याच्यामध्ये मतदारसंघांमध्ये. आज आपण सर्वसाधारणपणे काय झालंय याच्यावरती आपण सध्या आता जरा बोलू. ते ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवरती मी नंतर येईन. टेलिव्हिजन चॅनलवरती कसे काय दाखवतात तुम्हाला माहिती ना, आजच्या ठळक बातम्या. तर जरा थोड्याशा आजच्या ठळक बातम्या आपण जरा थोड्याशा वाचून घेऊ.
ठळक बातम्या काय काय आत्ता या निवडणुकीनंतरच्या कोणत्या कोणत्या गोष्टी झाल्या? RTI मध्ये फेरबदल झाले, ज्याच्यातनं तुम्हाला माहिती मिळते. माहितीचा अधिकार हा जो तुमचा होता तो आता केंद्राने स्वतःकडे ती सगळी गोष्ट घेतली आणि ही सगळी माणसं नेमणं हे आता केंद्र नेमणार आणि केंद्राने नेमल्यानंतर त्याचा कार्यकाळ हा केंद्र ठरवणार, त्याचा पगार हा केंद्र ठरवणार. केंद्राचा अर्थ काय? म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा ठरवणार. तो माणूस जर वेडावाकडा वागला तात्काळ काढून टाकला जाईल, कारण कार्यकाळ किती असावा हे ते ठरवणार, त्याचा पगार किती असावा हे ते ठरवणार. म्हणजे एखाद्याला जर समजा एक्सटेन्शन पाहिजे असेल किंवा एखाद्याला जर समजा कायम तिकडे राहायचं असेल, काही त्याची जी काय कार्यकाळ आणि जो काय असेल तो जर राहायचा असेल तर सरकारसमोर तुम्हाला मिंद होण्याशिवाय पर्याय नाही. मिंद होण्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला. जे सरकार सांगेल तेवढाच रिपोर्ट तुमच्यापर्यंत येईल. तुम्ही जो बंद कर रे, आता बंद कर फोटो तुमचे. सरकार जेवढी गोष्ट तुम्ही जी मागाल ती सरकार ठरवेल द्यायची की नाही द्यायची. म्हणजे याच्या पुढे तुम्हाला माहिती मिळणार नाही. हे कशातनं सगळं सुरू झालं? गेल्या वेळेला नरेंद्र मोदी BA पास आहेत का नाहीत याच्यावरती एका माणसाने याचिका दाखल केली होती RTI कडे. तिकडनं उत्तर आलं की कल्पना नाही. मग त्या वर्षीची जेवढी लिस्ट आहे ती लिस्ट तरी आम्हाला द्या. मग त्या लोकांनी ती लिस्ट तरी द्यायलाच पाहिजे आता, म्हणून ती लिस्ट द्यायचा प्रयत्न केला. जो तिथे प्रमुख होता RTIचा त्याची तात्काळ बदली करण्यात आली. हे तेव्हापासून सुरू आहे आणि आता तर हा कायद्यामध्ये बदलच केला त्यांनी. त्याच्यामुळे याच्या पुढे तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळू शकत नाही. तुम्ही जर निवडणूक आयोगाकडे कुठची माहिती मागितली त्यांच्यावरती अवलंबून आहे की तुम्हाला माहिती द्यायची की नाही द्यायची. मग RTI हवाच कशाला? मग तो RTI आहे काय? या देशामध्ये कोणत्या गोष्टी घडतायत, कशा गोष्टी घडतायत, या RTI मुळे या देशातले इतके मोठे भ्रष्टाचार बाहेर आले. आणि आज जर तीच गोष्ट जर या देशातनं बंद होणार असेल आणि ती जर समजा केंद्र सरकार ठरवणार असेल तुम्हाला माहिती द्यायची की नाही द्यायची, कुठे आली लोकशाही आता? हे कशावरनं चालू आहे? बहुमतामुळे सुरू आहे की आम्ही जे ठरवू तेच होणार. पुढचा कायदा केला दहशतवाद विरोधी कायदा. मी तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवतो मुद्दामून. UAPA नावाचा कायदा, म्हणजे आत्ता जो आहे अनलॉफुल ॲक्टिव्हिस्ट प्रिव्हेन्शन ॲक्ट, UAPA. या कायद्याची भारताला गरज नाही, कारण भारतावर झालेले आजवरचे हल्ले हे आतंकवादी संघटनांनी केलेले आहेत व अशा प्रकारच्या कायद्याचा उपयोगापेक्षा दुरुपयोगच जास्त होतो हे भारताने आजवर पाहिलेले आहे. उदाहरणार्थ 2002 साली अटल बिहारी वाजपेयी यांनी पोटा हा कायदा लागू केला होता. याचा उद्देश आतंकवादी कारवायांना त्याच्यावरती कंट्रोल करणे, त्या कारवायांवरती, याच्यासाठी तो केला होता. या कायदा अंतर्गत 4039 केसेस संदर्भात 1031 लोकांना अटक झाली होती. मात्र केवळ 13 जणच दोषी ठरले आणि 2004 साली हा कायदा बंद करण्यात आला. आताचा कायदा काय म्हणतो? हा करतायत तो एका माणसावरती जरी संशय आला तरी त्याला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात येईल. दहशतवादाची व्याख्या काय ती नाही दिली. म्हणजे उद्या जर या देशामध्ये कोणीही राजकीय दृष्ट्या आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर हे ठरवणार की तिकडे गेलात तुम्ही, आंदोलन केलं, तुम्ही धमकावलं, तुम्ही दहशतवादी आहात, हे ठरवणार तुम्ही आहात.
हे ठरवण्याचा अधिकार कोणाला? अमित शहा यांना. म्हणजे कोणाला उद्या जेलमध्ये टाकायचं आणि उद्या कोणाला काय करायचं हे ठरवणार कोण? अमित शहा. या कायद्यानुसार पहिला जेलमध्ये टाकला, उद्या कोणाला चालेल, कोर्टात केस चालू आहे तोपर्यंत आतमध्ये. किती जणांना टाकतील? आणि हे कशामुळे? लोकल अथॉरिटी काय? हां, लोकल अथॉरिटी कोणालाही विचारायचं नाही, पोलीस बिलीस काही नाही, हे ठरवणार. कशामुळे हे कायदे आले? बहुमतामुळे. आजची देशाची आर्थिक परिस्थिती काय आहे? डबघाईला आली. कित्येक कारखाने आज बंद पडत आहेत. मी त्याची एक यादीच आणली आहे मी इथे. जेट एअरवेज बंद झालं. खरं तर इतक्या वर्षांची कंपनी, सरकारने उलट त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे होता की तुम्ही चालवली पाहिजे, मोठी केली पाहिजे, बाबा तुम्ही अडचणीत असाल तर आम्ही मदत करतो, हे सरकारने केलं पाहिजे. बंद पडली. हजारो तिकडे काम करणारे बेरोजगार. एअर इंडिया तोट्यात. BSNL 54,000 लोक बेरोजगार झाले BSNL मधले. हिंदुस्तान एरोनॉटिक्सला द्यायला पगार द्यायला पैसे नाहीत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स कळली का कुठची ती कंपनी? ज्याच्यामध्ये त्यांना राफेल न देता अनिल अंबानी दिलं ना, ते हे. आत्ताची परिस्थिती अशी आहे की वाहन निर्मिती क्षेत्र जे आहे आपल्या देशातलं, जिथे वाहनं बनतात सगळ्याच प्रकारची, मग ते स्कूटरपासून, रिक्षापासून, गाडीपासून, ट्रकपासून, ट्रॅक्टरपासून सगळे, ही आत्ताची परिस्थिती अशी राहिली तर पुढच्या नजीकच्या काळामध्ये साधारणपणे 10 लाख लोक बेरोजगार होतील. 10 लाख गुणिले 4 माणसं पकडा, घरातली 4 माणसं कमीत कमी. एअरसेल कंपनी बंद झाली. ONGC तोट्यात आहे. मारुती, टाटा, महिंद्रा उत्पादन कमी केलं. मी आता परवा दिवशीची बातमी होती की टाटांनी तर टाटा मोटर्स 5 दिवस बंद ठेवली. उत्पादनच नाही. जे लोक काम करतायत तिकडे फक्त त्यांना पगार द्यायला लागतोय, उद्या ते पगारही दिला जाणार नाही. स्टेट बँक तोट्यात. गेल्या 45 वर्षातील उच्चांकी बेकारी आज भारतात. RBI कडून पैसे घेऊन आज देश चालवायला लागतोय. RBI कशासाठी असते मी मागच्या वेळेला माझ्या भाषणामध्ये सांगितलं होतं. RBI म्हणजे काय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह म्हणजे पैसे जे रिझर्व्हमध्ये तिथे त्यांच्याकडे जे असतात. उद्या जर तुमचे पैसे तुम्ही जे बँकांमध्ये ठेवता, उद्या जर समजा एखादी बँक बुडाली तर त्याची हमी ही रिझर्व्ह बँक असते. सो ज्याच्यातनं तुम्हाला त्रास होऊ नये, लोकांना ह्याचा त्रास होऊ नये म्हणून. आणि उद्या त्याच रिझर्व्ह बँकेमधून जर सरकार पैसे काढत असेल, मग जर समजा बँका डबघाईला आल्या सगळ्या, कोण पैसे देणार त्यांना? तुमचे पैसे तुम्हाला कुठून मिळणार आहेत? महाराष्ट्रात जवळपास 1.5 लाख कंपन्या बंद झाल्या आणि देशामध्ये 6 लाख कंपन्या, छोट्या मोठ्या सगळ्या पकडून 6 लाख कंपन्या देशामध्ये बंद झाल्या. गेल्या 5 वर्षामध्ये 14,000, फक्त महाराष्ट्रातला आकडा सांगतोय, 14,000 शेतकरी बांधवांनी आत्महत्या केली महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षामध्ये. अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याचा आर्थिक फटका आहे देशाला बसतोय. कशामुळे बसतोय? एका माणसाला एके दिवशी वाटलं की या देशातल्या नोटा बंद करून टाकाव्यात. त्याचे पुढे परिणाम काय घडणार आहेत? मला असं वाटतं याच व्यासपीठावरनं बोललो होतो ना तुमच्याशी. या नोटबंदीचे परिणाम काय काय घडतील, ते काय काय होतील, कंपन्या बंद पडतील. तुम्हाला वाटलं एके दिवशी तुम्ही नोटा बंद केल्यात,
लोकांना रांगांमध्ये उभं केलं, त्याच्या रांगेमध्ये उभे राहिलेली माणसं त्याच्यामध्ये गेली. तुम्ही जीएसटी लागू केला, तेवढे पैसे याच केंद्र सरकारला येत नाहीत. केंद्र सरकारला येत नाहीत म्हणजे राज्य आणि महानगरपालिका तो गोळा करू शकत नाहीत, ते केंद्राला जातात. केंद्र डिस्ट्रीब्यूट करणार, केंद्राकडे पैसे येत नाहीयेत. उद्या या महानगरपालिका, ही शहरं, ही कशी चालणार? जर केंद्र जर समजा हात वरती करत असेल की बाबा आमच्याकडे पैसेच येत नाहीयेत, उद्या कसं चालणार हे मला सांगा. आणि आम्ही काय नाही, ते 370 कलम रद्द झालं. इतक्या वर्षाची मागणी होती, मागणी मान्य. ते फारुख अब्दुल्ला आणि ती कोणती मुफ्ती काय ती मोहम्मद कोणती आहे ती महबूबा मुफ्ती काय ती, त्यांच्यासाठी जर समजा तुम्हाला करायचं होतं तर त्यांच्यावरती करायची होती ना कारवाई. आपण 370 कलम घेऊन बसलोय. 371 मतदारसंघामध्ये फ्रॉड होत आहेत. आणि त्याच्यावरती नरेंद्र मोदी काय सांगतायत काल, की आम्ही रोजगार निर्माण करू काश्मीरमध्ये. म्हणजे 370 कलम जिथून काढलं गेलं तिथे नरेंद्र मोदी सांगतायत की आम्ही तिथे रोजगार निर्माण करू. मग ज्या राज्यांमध्ये 370 कलम नव्हतं, तिकडचा जो रोजगार किंवा तिकडचा जो तरुण बेरोजगार होतोय किंवा तिथे रोजगार उपलब्ध होत नाहीये, त्या राज्यांचं काय? का उत्तर प्रदेशमध्ये रोजगार नाहीये? का बिहारमध्ये रोजगार नाहीये? का मध्य प्रदेशमध्ये रोजगार नाहीये? आज महाराष्ट्रामधली मुलं देखील रोजगारासाठी वणवण हिंडतायत. इथे तर 370 कलम नाहीये. मग इथे जर समजा तुम्ही नोकऱ्या उपलब्ध करून देऊ शकत नसाल, जर कंपन्या आणि सगळ्या गोष्टी जर समजा आस्थापना सगळ्या जर डबघाईला येत असतील, कुठचं 370 कलम घेऊन बसलोय आपण? हे या सगळ्या बाकीच्या गोष्टींकडनं तुमचं दुर्लक्ष व्हावं याच्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या जातात. जे नमो नमोचा जप करत असतील त्यांना आत्ता नाही कळणार. ज्या दिवशी त्यांच्या दरवाज्यावरती टाकटाक होईल ना, त्या दिवशी त्यांना कळेल. आज नाही कळणार. हे जे अनेक नोकरी करणारे जे असतात ना नमो भक्त, त्यांचा मालक ज्या दिवशी डबघाईला येईल आणि त्यांच्यावरती येईल ना, कुऱ्हाड बसेल ना, बसू नये खरं तर, पण बसली ना उद्या, तेव्हा त्यांना कळणार आहे की काय घडलं आणि काय झालंय ते. आज अनेक लोक असे जे भारतीय जनता पक्षाचे समर्थक जे म्हणून होते, जे अनेक कोणी सीए होते, कोणी डॉक्टर होते, आज शिव्या घालतायत की काहीतरी चांगलं घडेल म्हणून आम्ही यांना मतदान केलं होतं. आज काय देशाची परिस्थिती आहे? काय त्यांना फिकीरच नाही तुमची. हे जे काही आत्ता देशामध्ये घडलेलं आहे ना, हे सगळं ठीकठाक करायला त्यांना माहितीच नाही काय काय करायचं नेमकं. ते रोज गोत्यात येत आहेत आणि ते रोज जे गोत्यात येत आहेत त्याच्याकडनं तुमचं दुर्लक्ष व्हावं, तुमचं लक्ष हटावं, याच्यासाठी एक एक गोष्टी या पुढे आणतायत. उद्या समान नागरी कायदा आणतील, त्याच्यानंतर राम मंदिर आणतील. मग आम्ही फटाके वाजवणार, पेढे वाटणार, नाचणार आणि मग कालांतराने कळणार की हाताला काहीच लागलं नाही. आता एक नवीन कायदा आणतायत. काय? त्याची मला असं वाटतं त्याची वाच्यता केली आहे, पण तो कायदा झाला नाही का? की झाला अजून? आरटीओचा झाला, राष्ट्रपतींनी मंजुरी दिली. आता काय राष्ट्रपती काय तिथे बसलेच आहेत स्टॅम्प घेऊन. आला पेपर की धडाम, आला पेपर की धडाम. म्हणजे या देशामध्ये सगळ्यांचं लायसन्स एक गाडीचं, म्हणजे नंबर प्लेट एक, आरटीओ गेलं म्हणजे कधी कुठची गाडी कुठच्या राज्यामध्ये येऊन कोणता गुन्हा करून जाईल माहीत नाही. आता रेशन कार्ड एक करतायत, म्हणजे रेशन कार्ड, इथे रेशन कार्डावरती तुम्हाला मतदान मिळतं. आमचे लोक तर बाहेर जात नाहीत, महाराष्ट्रातले बाहेरचेच येतात इकडे, मग इथेही मतदान करणार, त्यांच्या राज्यातही मतदान करणार. एकाच रेशन कार्डावरती त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार, त्यांना आधार कार्ड मिळणार, त्यांना सगळ्या गोष्टी मिळायला लागणार. हे काय चालू आहे? हे सगळ्या राज्यांचं महत्त्व कमी करतायत.
हे सगळ्या राज्यांच्या भाषांचं महत्त्व कमी करतायत. हे सगळ्या राज्यांच्या अस्मितांचं महत्त्व कमी करतायत. मी एकदा मागे सांगितलं होतं ना की हा देश कधी नव्हताच मुळात. स्वातंत्र्यानंतर हा सगळा देश एकत्र बांधला गेला आणि त्याच्यानंतर भाषावार प्रांतरचना करावी लागली. एवढ्या भाषा होत्या, एवढी माणसं होती, त्यांच्या वेगवेगळ्या भाषा होत्या आणि त्या भाषा होत्या म्हणून ती प्रांतरचना करावी लागली. आणि ती प्रांतरचना केल्यानंतर आज हे भारतीय जनता पक्षाचं सरकार आज त्या सगळ्या तुमच्या अस्मिता खोडून टाकतायत. तुमचं म्हणून काही राहणारच नाहीये. प्रत्येक राज्याचं हेच करणार आहेत. अस्मिता काय असते ना, मी परवा दिवशी गेलो होतो त्या पश्चिम बंगालला ममता बॅनर्जींना भेटायला. मंत्रालयात गेलो, त्यांचं आपल्या मंत्रालयाची अशी बिल्डिंग होती, मंत्रालयात गेलो, लिफ्टमध्ये शिरलो. काय असेल लिफ्टमध्ये, म्हणजे मला भरूनच आलं. लिफ्टमध्ये म्युझिक लावतात माहिती आहे. हां, आपल्यासारखं नाही, दरवाजा बंद करा, दरवाजा बंद करा, हां, दरवाजा बंद कीजिए. एक कोणतरी घाणडं काहीतरी कोकलं असं माहिती आहे, दरवाजा बंद कीजिए म्हणून सांगत. तसं नाही. किशोर कुमारची बंगाली गाणी लागली होती. आमच्या मंत्रालयामध्ये आमच्या लता मंगेशकरांची, आशा भोसलेंची, आमच्या विविध वेगवेगळ्या संगीतकारांची, या महाराष्ट्राने एवढं संगीतावरती एवढं काम केलेलं आहे आजपर्यंत, ही आमची मराठी गाणी आमच्या महाराष्ट्राच्या मंत्रालयाच्या लिफ्टमध्ये लागतील काय? याला म्हणतात अभिमान. माझ्या भाषेचा अभिमान, माझ्या माणसांचा अभिमान. आम्ही सगळं सोडून बसतो. पण सगळेजण घट्ट, सगळे आपल्या आपापल्या अस्मिता घट्ट पकडून असतात. साधी गोष्ट बघा, याच महाराष्ट्रामध्ये, याच मुंबईमध्ये रेल्वे भरतीवरती आंदोलन झालं होतं ना आपलं, बरोबर आहे. या रेल्वे भरतीवरती आंदोलन झाल्यावरती केवढा काहूर माजवला होता या हिंदी आणि इंग्लिश मीडियाने. तुमच्यावरती, माझ्यावरती, असंख्य लोकांवरती आपल्या केसेस टाकल्या गेल्या, बरोबर ना. याच प्रकारचं आंदोलन, याच प्रकारची गोष्ट गुजरातमध्ये झाली. ज्यांनी हे आंदोलन केलं, जवळपास त्या दिवशी गुजरातमधनं उत्तर प्रदेश आणि बिहारमधली लोक 20,000 लोक बाहेर पडली. बाहेर पडलीचा अर्थ काय? उत्तर प्रदेश बिहारमध्ये नाही गेली, इथे आली. इथे ट्रेन्स भरून आली. आज अनेक रेल्वेवरचे अनेक लोक मला सांगतात की आम्हाला तेव्हा कळलंच नाही कोण माणसं येत आहेत रेल्वेने. तेव्हा कळले गुजरातमधनं बाहेर काढले होते, गुजरातमधनं पळवले, गुजरातमध्ये त्यांना मारले, युपी बिहारच्या लोकांना मारले. ही बातमी वाचलीत ना तुम्ही? हे ज्याने केलं त्याचं काय नाव होतं, लिहून आणलं होतं मी, अल्पेश ठाकूर. त्याचा भाजपामध्ये प्रवेश झाला. म्हणजे ज्यांनी गुजरातमधनं उत्तर प्रदेश बिहारच्या लोकांना बाहेर काढले त्याला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश मिळतो आणि आमच्यावरती या महाराष्ट्रामध्ये केसेस पडतात. आणि हे जर कायदे उद्या जर समजा आहेत, हे जर पुढे सुरू झाले, तुम्हाला काही बोलता पण येणार नाही. मी मगाशी जो काश्मीरचा विषय काढला, उद्या जर समजा काश्मीरसारखी आज तिथे लष्कर घुसवलं, पोलीस घुसवलेत, प्रत्येकाच्या घराबाहेर तिथे लोक गन घेऊन उभे आहेत, आपली लोक. या सरकारने सांगितलंय म्हणून तिकडचं इंटरनेट बंद करून टाकले, तिकडचे मोबाईल फोन बंद करून टाकलेत, तिकडच्या सगळ्या गोष्टी बंद करून, टेलिव्हिजन बंद करून टाकले होते. आज काश्मीर आहे, उद्या विदर्भ असेल, परवा मुंबई असेल.
हे याच पद्धतीने जर समजा या सगळ्या गोष्टी करणार असतील तर उद्या मग ह्या गोष्टी स्वतंत्र करण्यासाठी तुमच्या घराच्या बाहेर उद्या स्टेनगनवाले उभे असतील, बाहेर पडून दाखवा. महाराष्ट्रामधली मोबाईल सेवा बंद केली जाईल, महाराष्ट्रामधले इंटरनेट बंद केलं जाईल, महाराष्ट्रामध्ये टेलिव्हिजन बंद केले जातील आणि जबरदस्तीने तुमचा विचार न करता या महाराष्ट्राचे लचके तोडले जातील. हे फक्त महाराष्ट्रापुरता नाही आहे, हे बाकीच्या राज्यांनाही तसंच आहे. ही हिंमत, ही ताकद आली कशातनं? बहुमतातनं. त्यांचे आमदार, त्यांचे इतर लोक, सत्ताधारी पक्षांमधले कोणाही बाईवरती हात टाकतायत, कोणाही वरती रेप करतायत, काही गोष्टी होत आहेत. आणि बातम्या कशा? बातम्या एक दिवस येणार, एक दिवस बातमी दाखवली जाणार, एक दिवस वर्तमानपत्रामध्ये बातमी येणार. त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये मला विचारलं ना की तुम्हाला काय ईडीची नोटीस बिटीस पाठवली. म्हटलं मला अजून आलेलं नाही हॅलो म्हणायला, आणि मला काही फरक पडत नाही त्याचा. मग मी त्याच माझ्या पत्रकार बांधवांना विचारलं, म्हटलं तुमच्या मालकांना पण ह्याच धमक्या आल्या ना हो, म्हणून तुम्हाला गप्प बसायला लागते ना. आज या महाराष्ट्रामधल्या, देशामधल्या असंख्य पत्रकारांचे हात शिवशिवत आहेत, त्यांचे तोंड शिवशिवत आहे. त्यांचं या सरकारच्या विरोधात बोलायचं आहे, या सरकारच्या विरोधात लिहायचं आहे, लिहून दिलं जात नाही. म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला RTI कडनं माहितीही मिळणार नाही. तुम्हाला वर्तमानपत्र आणि चॅनलमधनं एक दिवसाची बातमी येणार, नंतर ती बंद केली जाणार, पुढे ती बातमी चालवली जाणार नाही. सरकारच्या फेवरमधल्या जेवढ्या बातम्या असतील तेवढ्या 2-2, 3-3, 4-4, 5-5 दिवस चालवल्या जातील. त्याच्यावरती असंख्य व्हिडिओज. न्यायालयामधनं न्याय मिळेल का? सांगता येत नाही ह्याच्या पुढे. इलेक्शन कमिशनरकडनं न्याय मिळेल का? सांगता येत नाही ह्याच्या पुढे. सरकार विरोधात एखादी गोष्ट तुम्ही एखाद्या वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनलमध्ये जर समजा बोलायला गेला, छापायला गेला, तर सांगता येत नाही. आपण कशात जखडले जातोय ह्याचा तरी आपल्याला अंदाज आहे का या गोष्टींचा? या गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मी सांगत होतो, माझ्या पत्रकार बांधवांना अनेक ठिकाणी सगळ्यांना सांगत होतो, तुम्ही उद्या बघाल, एखादी घटना घडताना तुम्ही बघाल, तुमच्या लक्षात येईल, तुम्ही ती ऐकाल, लिहू नाही शकणार, दाखवू नाही शकणार. आज एखाद दोन वर्तमानपत्र, एखाद दोन चॅनल्स असे आहेत की जेव्हा दाखवत आहेत, काही गोष्टी दाखवत आहेत, परंतु त्यांच्याही वरती रट्टा येतोच आहे, त्यांना दबाव येतोच आहे. हे कसं काय तुम्ही दाखवताय? बंद करा पहिलं. हे सगळं कशामुळे, ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे सुरू आहेत? याच्यासाठीचं हे आंदोलन आहे. मला काही झटका नाही आला, वेळ नाही लागलं मला. या सगळ्या गोष्टींचा मी सारासार विचार केल्यानंतर मी ह्या सगळ्या निर्णयाप्रत आलो की अशा जर निवडणुका व्हायला लागल्या आणि अशा जर निवडणुका ह्याच्या पुढे होणार असतील, काय निवडणुकांचं काय करणार तुम्ही? हे आत्ता आकडे सांगतायत. तुम्हाला आठवत असेल तर लोकसभेच्या वेळेला यांनी सांगितलं होतं आमचे जवळपास 350च्या आसपास आमची जागा येतील. बोलले होते ना? किती आल्या? तेवढ्याच. भारतीय जनता पक्षाच्या 303 का 2 आणि बाकीच्यांच्या मिळून 350च्या आसपास गेले. आज महाराष्ट्रामध्ये सांगायला सुरुवात केली गेल्या 2-3 महिन्यापासून आमच्या 220 ते 225 जागा येतील. मग त्या दिवशी काही कोणी सांगितलं, मला असं वाटतं मुख्यमंत्री बोलले का कोण बोलले, 250 जागा येतील. मग आम्ही काय 28 जागांमध्ये गोट्या खेळायच्या का? हे काय करतात ना,
ह्यांचं हे कशा प्रकारचा प्रोग्राम आखतात हे मुद्दामून मी तुम्हाला आज सांगणार आहे. हे पहिला तुमच्यासमोर आकडा मांडत राहतात की 320, 350, 220, 225, 250 हा आकडा तुमच्यासमोर सतत मांडला जातो एक 2-3 महिने 3-4 महिने अगोदर. आणि मग तो आकडा खरा कसा आहे हे तुम्हाला पटावं याच्यासाठी मग त्याच्या भोवताली त्याच्या वातावरण तयार करायला सुरुवात करतात. मग पुलवामा बिलवामा अशा गोष्टी सगळ्या आणत राहायच्या की जेणेकरून रिझल्ट लागल्यावरती तुम्हाला असं सतत भासवलं जातं. ते पुलवामाचं भयंकर झालं. म्हणजे लोकांवरती इतका परिणाम झाला की लोकांनी बदा 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 भारतीय जनता पक्षाला मतदान केलं. खरी वस्तुस्थिती तुमच्यासमोर येतच नाही, येणारच नाही. लोकांना समजतच नाही. लोक एकमेकांकडे घरातल्या घरात संशयाने बघायला लागले. भोसडीचा रात्री माझ्याबरोबर बसला होता प्यायला आणि घरातल्या घरात 15 मतं पडतात 2. नवरा बायकोची भांडणं व्हायला लागली. सगळ्या अनेक गोष्टी व्हायला लागल्या. हे काय चाललंय काय? या 2014च्या निवडणुकांपासून मला हा संशय होता. नाही तर 2014च्या विधानसभेला आपल्याला असा रिझल्ट येऊ शकत नाही. 2014 त्या 17च्या महानगरपालिकेला कारण यांचं काय आहे, जे आटोक्यात येत नाहीत त्यांना संपवा आणि ज्यांच्या चोपड्या तयार आहेत त्यांना बरोबर घ्या. आणि मग एकदा हे संपले की चोपडेवाले ज्यांच्या चोपड्या तयार आहेत त्यांना संपवायला किती वेळ लागतो? रोज काढून दाखवायची. मग त्याला हुडहुडी भरते. तो म्हणतो राहू देत. हे काय प्रकारचं वातावरण तयार करतात बघा. आता सांगतील की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची यात्रा केली आणि परिवर्तनच घडलं. लोक बोलले नाही नाही या जॅकेटलाच. मग आता लगेच सांगतील ते जो काश्मीरचा जो निर्णय घेतला ना, काय त्याचा परिणाम जो आहे ना, तो परिणाम इतका भयंकर झाला ना की लोकांनी बदा 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 भाजपला वोटिंग केलं. असे एक एक गोष्टी. हे का? जी महत्वाची जी राज्य आहेत की जिकडे ज्या राज्यांमध्ये पैसे आहेत, या असल्या राज्यांना ते बरोबर सिक्युअर करतात की बाबा आपल्याला आता किती जागा पाहिजेत, एवढ्या जागा पाहिजेत. राज्यसभेमध्ये आता आपल्याला एवढी कमी आहेत, भरता येतील कुठून? मग या असल्या राज्यांमधनं भरा. इथे बहुमत आणा. त्या बहुमतामधनं राज्यसभेच्या जागा आणा. मग आता लोकसभेमध्ये बहुमत आहेच, राज्यसभेमध्ये एकदा आलं की मग तर तुम्हाला कोण विचारते हो? आज जे भारतीय जनता पक्षाचे जे कोणी फॉलोअर म्हणून असतील ना, जे व्हॉट्सॲप आणि काय ते तुमच्या फेसबुकवरती, मला त्यांना पण सांगायचंय, ज्या दिवशी वरवंटा फिरेल ना महाराष्ट्रावरती, या लोकांचा वरवंटा फिरेल ना, त्या दिवशी तो वरवंटा हे नाही पाहणार आहे की तू ब्राह्मण आहेस का सिकेपी आहेस का मराठा आहेस का माळी आहेस का साळी आहेस का कोण आहेस. या लोकांचा ज्यावेळेला वरवंटा फिरेल ना त्याला मराठी म्हणून फिरेल. तेव्हा याही लोकांना सांगता येणार नाही, अहो आम्ही तर तुमचा प्रचार करत होतो, मग आमच्यावर का वरवंटा? वरवंटा म्हटल्यानंतर वरवंटा. ते यांनाही स्पेअर करणार नाहीत. पक्षातल्या लोकांना स्पेअर नाही करत तर व्हॉट्सॲपवरती प्रचार करणाऱ्यांना काय करतील? पण हे अजून त्यांना नाही कळणार. मी बघाशी सांगितलं ना त्याप्रमाणे दरवाजावर टकटक नाही झाली अजून. आज महाराष्ट्रामधला रिझल्ट बघा कशा प्रकारचं. मी त्या दिवशी म्हटलं नाही ना, मी म्हटलं हे या देशामध्ये ज्या निवडणुका, ह्या निवडणुका नाही चालू आहे, हे गणित चालू आहे. 2-2 वर्ष याच्यावरती कामं केली जातात. आम्ही त्या दिवशी त्या निवडणूक आयोगाच्या कोणत्या आयुक्तांना भेटलो. मी त्यांना सहज प्रश्न विचारला,
बरं, मी सरळ बॉल टाकला होता, तो उगाच फ्रंट फूटवरती येऊन खेळला, कळलाच नाही त्याला. मी त्यांना विचारलं मशीन कुठे बनतात, मग त्यांनी काही सांगितलं 2 कंपन्या या कंपन्यामध्ये बनतात. म्हटलं बरं. म्हटलं आता या मशीनचा जो खरा आत्मा आहे, त्याचा जो जीव आहे तो त्या चिपमध्ये आहे. म्हटलं या चिप बनवणारी 3च देश आहेत, एक जपान आहे, नेदरलँड आहे आणि अमेरिका आहे. आपली चिप कुठून येते? तर ते पटकन बोलून गेले अमेरिकेतनं. मी म्हटलं म्हणजे ह्याचा अर्थ परदेशी हात आहे याच्या मागे. तिथे काय बनतंय, तिथे काय फीड केलं जातंय आम्हाला नाही माहिती. त्या चिप येत आहेत, तुमच्या मशीनमध्ये टाकल्या जात आहेत. ते गणित इथल्या मतदारसंघांचं गणित जर अगोदरच जर समजा फीड होतं, तुम्हाला काय कळणार आहे? आणि म्हणून ही जी तफावत आहे ना, की जिकडे 1 लाख मतदान झाले तिकडे 1,20,000, 1,15,000, ही तफावत आली कुठून? तुम्ही ज्यावेळेला कॅल्क्युलेटर घेता आणि कॅल्क्युलेटरवरती ज्यावेळेला तुम्ही आकडा करता, काय गुणिले भागिले जे काही करता ते त्याचा बरोबर येतो ना आकडा. मग इथे जितक्या लोकांनी मतदान केलेलं आहे त्यांनी बटन दाबल्यानंतर जर मतमोजणीच्या वेळेला 1 लाख लोकांनी मतदान केलं असेल तर 1,15,000 आकडा येतो कसा? 1,12,000 आकडा येतो कसा? 1,20,000 आकडा येतो कसा? आणि याच्यावरती निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले, असंख्य लोकांनी प्रश्न विचारले, निवडणूक आयोग उत्तर द्यायला तयार नाही. आता तुम्ही कुठे जाल? म्हणजे कोर्टात. कोर्टात तुम्हाला न्याय मिळणार नाही. कारण हीच माणसं, खोटी माणसं पहिल्यांदा कोर्टात पाठवतात आणि जी मूळ केस असते ती केसच मुळात बिघडवून टाकतात. आणि मग त्या कोर्टामध्ये जे खरे जेन्युइन लोक जे जातात ती केस उभीच राहत नाही. आपण आता जरा महाराष्ट्राकडे वळू. थोडं महाराष्ट्रातले आपण जे काय आकडे आहेत ते बघूया आपण, म्हणजे तुम्हाला कळेल काय गणित नावाची गोष्ट काय असते ती. ह्यांना आतून माहिती होतं सरकार येणार, मंत्रिमंडळात कोणाकोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं. कोणाला नाही घ्यायचं तर शिवसेनेच्या 4 सिनियर लोकांना नाही घ्यायचं. टाळ्या वाजवण्यासारखं काय याच्यात? तुम्ही यांची बदमाशी नीट समजून घ्या. जर उद्या सरकार आलं तर ह्या 4 लोकांना आपल्याला मंत्रिमंडळात घ्यावं लागेल. त्यांना मंत्रिमंडळात आम्हाला घ्यायचं नाहीये म्हणजे काय करायचंय? पाडायचंय. बरोबर? तेवढ्या 4 जागा राष्ट्रवादीच्या निवडून आल्या. बरोबर? माझ्याकडे तो हे पण आहे त्याचे, कुठे आहे ते? ह्याच्यात शेवटी आहे. गंमत बघा त्याची. कुठे आहे याचा आकडाच तो जायचं? हां, हे अमरावती अनंतराव अडसूळ नको होते. नवनीत राणा अपक्ष निवडून आल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर. एक माणूस पाहिजे होता जो सतत हिंदू मुस्लिम तणाव ठेवेल. बकबक बकबक करून हिंदू मुस्लिम काय होतं ते काहीतरी बोलतात, मग आमच्या लगेच ताट होतात. पाहिलं कसा बोलतो तो, हरामखोरांना चिरलेच पाहिजेत. मग आमचे सगळे सुरू होतात विळ्या घेऊन तयार. मग तिथे एक MIMचा निवडून आणला गेला. का? साध्य बघा काय झालं. एक तुम्हाला तणाव निर्माण करायला एक माणूस पण पाहिजे आणि एक सिनियर शिवसेनेचा चंद्रकांत खैरे आम्हाला नको आहे. आढळराव पाटील सिनियर, मला असं वाटतं 4-5 वेळा खासदार झाले होते. हे सगळे 4-4 वेळा खासदार झालेले लोक आहेत. नकोत. मग तिकडे अमोल कोल्हे निवडून आले. अनंत गीते सिनियर माणूस, मंत्रिमंडळात नको म्हणून तिकडे तटकरे निवडून आले. बरोबर आहे? ही अशी सगळी माणसं निवडून आणली. आणि 1 आठवड्यापूर्वी जो शिवसेनेमध्ये होता, जो काँग्रेसमध्ये आला, जो काँग्रेसला नको होता, तो काँग्रेसचा खासदार झाला आणि काँग्रेसचे सगळे पडले.
म्हणजे एक एक जण ताब्यात राहणार. हेच बाकीच्या सगळ्या राज्यांमध्ये केलं. आपला रिझल्ट कधी लागला? 23 मे, बरोबर ना? वेळ आहे ना तुम्हाला? हल्ली बाबा विचारलेलं बरं असतं. आपला खासदारकीचा हे कधी लागला आपला? 23 मे, बरोबर आहे. 23 मेला कर्नाटकमध्ये 28 मतदारसंघांपैकी 25 जागांवरती भारतीय जनता पक्ष निवडून आला. अठ्ठावीस जागांपैकी 25 जागांवरती भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून आले. एकोणतीस मे, हे झालं 23 मेचं. 29 मेला कर्नाटकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, नगरपालिका बिगरपालिका सगळ्या. त्याच्यामध्ये 1221 जागांपैकी 509 जागांवरती काँग्रेस निवडून आली आणि 336 जागांवरती भाजप निवडून आली. इतक्या दिवसात फरक पडला का हो लोकांमध्ये? 23 मेला लोकसभेचा रिझल्ट लागला, 29 मेला ही निवडणूक झाली आणि त्यांचा काहीतरी 2 का 3 जूनला त्यांचा निकाल लागला. पण लगेच काँग्रेसकडे लोक वळले. याचं कारण या निवडणुका बॅलेट पेपरवरती झाल्या. या कर्नाटकातल्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या शिक्क्यावर झाल्या. तिथे कर्नाटकात काँग्रेस मोठ्या प्रमाणावर निवडून आली. 10 दिवसात फरक पडतो लोकांच्या मानसिकतेत. मग मशीनवरती मतदान केल्यावरती जर 28 पैकी जर समजा ह्यांचे 25 खासदार निवडून येतात आणि शिक्क्यावरती मतदान केल्यावरती जर 1221 जागांपैकी 509 जागांवरती जर काँग्रेस निवडून येते, याचा अर्थ आम्ही काय समजायचा? आणि आपण जी गोष्ट आपण मागतो आहोत यांच्याकडे की आम्हाला बॅलेट वोटिंग द्या, काय फरक पडतो? डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आत्ता स्टेटमेंट केलं की जी जुनी पद्धत होती शिक्क्याची तीच खरी पद्धत आहे. खरं तर मशीन्स बंद केली पाहिजेत. अमेरिकेमधल्या काहीतरी 3-4 मला असं वाटतं राज्यांमध्ये मशीन्स आहेत, बाकीच्या सगळ्या ठिकाणी त्यांच्याकडे बॅलेट वोटिंग आहे. आपण मगाशी ज्याप्रमाणे म्हटलं की बाबा जिथे चिप्स, या चिप आतल्या ज्या चिप्स असतात या बनतात कुठे, तर जपान, नेदरलँड आणि अमेरिका. अमेरिकेमधली ही 4 राज्य सोडली तर बाकीच्या ठिकाणी शिक्क्यावरती मतदान होतं. नेदरलँडमध्ये शिक्क्यावरती मतदान होतं, जपानमध्ये शिक्क्यावरती मतदान होतं. जेवढे जेवढे जगातले पुढारलेले देश आहेत तिथे शिक्क्यावरती मतदान होतं. हे त्यांनी मतदान शिक्क्यावरती का आणलं? त्यांच्याकडे पण आली होती मशीन्स. मशीन्स त्यांच्याकडे पण आली होती. पण ज्यावेळेला त्यांना असं वाटलं की नाही ह्याच्यामध्ये खूप गोंधळ होऊ शकतो आणि गोंधळ झालेला आहे, त्यावेळेला त्यांनी लगेच सरकारने ती मशीन्स रद्द केली आणि बॅलेट वोटिंगवरती आले. मग जर या देशामधले इतकी लोक जर समजा शंका घेत आहेत तर का नाही ही गोष्ट होते? आपण राम मंदिराचा विषय बोलतोय ना, बरोबर की नाही? राम मंदिर आता हे आणतीलच, मंदिर वही बनाएंगे वगैरे सगळं सुरू करतील पेढे वाटायला. आणि मग जर समजा रामाचं मंदिर होणार असेल, मग त्या रामराज्यामध्ये काय घडलं होतं? लंकेवरनं ज्या वेळेला सीतामाई परत आली त्यावेळेला एका धोब्याने संशय घेतला होता, बरोबर ना? आणि त्या एका धोब्याच्या संशयावरनं रामाने सीतामाईला वनवासात पाठवून दिलं होतं, एका धोब्याच्या संशयावरती.
मग जर या देशातले करोडो लोक जर समजा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवरती संशय व्यक्त करत असतील तर ते रद्द करून हे सरकार बॅलेट पेपरवरती का नाही येत? रामासारखं वागायचं नाही, रामासारखी गोष्ट करायची नाही, फक्त मंदिरं बांधायची. या देशात काय मंदिरांची कमतरता आहे का? जर एवढे लोक जर समजा शंका घेत आहेत आणि मग ती शंका जी घेत आहेत प्रत्येक जण म्हणतोय अरे आम्ही तर मतदान नाही केलं, आलं निवडून कसं आलं? बरं निवडून आले ते आले. मी त्याविषयी म्हटलं ना पत्रकार परिषदेमध्ये, ही पहिली निवडणूक बघतोय मी आजपर्यंतची, जेव्हापासून मी निवडणुका बघतोय. चला निवडून आलेला पण धक्का बसला आणि पडलेला पण धक्का बसलाय. मी आलो कसा निवडून आणि मी पडलो कसं? ही पहिली निवडणूक. आणि तो धक्का बसल्यामुळे कुठेच मिरवणुका निघाल्या नाहीत. कोणाच्याही चेहऱ्यावरती असं काहीतरी नवचैतन्य, बाबा आलो परत बाबा, काही नव्हतं. असली कोणतीच गोष्ट नव्हती. याचं कारण सगळ्या गोष्टी सेटल झाल्या होत्या. आणि मग ज्या ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी परत चव्हाट्यावरती येतात, तुमच्यासमोर लोकांसमोर ज्या वेळेला यायला लागतात, त्यावेळेला हे असा काहीतरी एखादा विषय आणतात की सगळं लक्ष पुन्हा दुसरीकडे वळलं जातं आणि मूळ आपण ज्या विषयामध्ये आहोत त्या विषयांकडे दुर्लक्ष होतं. आणि म्हणून मला एक विचार केला की बाबा मग आपण जर समजा अशा प्रकारे जर समजा मतदानच घ्यायचं, सार्वमतच घ्यायचं ठरवलं, तर मग एक महाराष्ट्रामध्ये एक सार्वमत घेऊ. आणि म्हणून एक फॉर्म काढला. हा एक फॉर्म काढला की शिक्क्यावरती शिक्कामोर्तब, माझं मत शिक्क्याला. प्रति मुख्य निवडणूक आयुक्त, भारतीय निवडणूक आयोग भारत. महोदय, जगातील बहुसंख्य पुढारलेल्या आणि लोकशाही राष्ट्रांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट सारख्या संशयाला जागा असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला नाकारून मतपत्रिकेचा अवलंब केला आहे. त्यामुळे मी नाव लिहायचं तिथे, भारताचा नागरिक आणि मतदार या नात्याने यापुढील सर्व निवडणुका या मतपत्रिकेवरच घ्याव्यात अशी माझी मागणी आहे. मतदान कुठल्या पद्धतीने व्हावं हे ठरवण्याचा अधिकार माझा आहे आणि म्हणूनच माझी मागणी पूर्ण व्हायला हवी. कारण या देशामध्ये जनता हीच सार्वभौम आहे. म्हणून त्याला लोकशाही प्रधान देश म्हणतो आपण. त्याच्यामुळे या देशातल्या लोकांना कोणत्या प्रकारचं मतदान हवंय, करायची पद्धत कोणती हवी आहे, हे लोक ठरवू शकतात, दोन माणसं नाहीत. मी मतदार, त्याची सही, त्या व्यक्तीची सही, पत्ता, संपर्क क्रमांक, एवढा फॉर्म तुम्हाला प्रत्येकाच्या घरी जाऊन विनंती करून नीट समजवून, मी आता तुम्हाला सगळ्या गोष्टी समजवल्या, मी त्याच्याबरोबर एक तुम्हाला एक लिखित स्वरूपामध्ये पण देणार आहे काही गोष्टी, त्या घेऊन तुम्ही लोकांपर्यंत जा, लोकांना समजवा. प्रश्न असा आहे, जे आजपर्यंत झालं ते झालं, आपण काय त्या गोष्टीमध्ये आता जायचं नाही आहे. ह्याच्या पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्या मला असं वाटतं नीट, ज्याला आपण एक फेअर इलेक्शन व्हावी, त्याला एक स्पष्टता असावी, त्या निवडणुकीमध्ये एक स्पष्टता असावी, पारदर्शकता असावी, लोकांना कळू देत की माझं मत. कारण ते शिक्क्यावरती जेव्हा मतदान होतं, तुम्हाला पूर्वीची पद्धत माहिती आहे. बरं काय सांगतात ते निवडणूक आयुक्त, काय सांगतात तर म्हणजे त्याला वेळ लागतो मतमोजणीला, निवडणूक 2.5 महिने, आणि मतमोजणी करायला समजा 2 दिवस लागले तर काय फरक पडणार आहे? पण ते बसवलेली माणसंच त्यांची, ते पुढे काय बोलायला तयारच नाहीत. आम्ही 4 प्रश्न विचारले त्यांना की त्यांचं आपलं चालू होतं, तू बोल. मग ते कोणतरी अजून एक कोणतरी काहीतरी बोलायचं वगैरे, आणि काय त्याला स्पष्टता नाही, काही नाही, त्यांना माहिती काही नाही. हे असे अनेक घोळ आहेत. अनेक लोकांनी या सगळ्या गोष्टींवरती असंख्य काम, म्हणजे खूप काम केलं आहे. म्हणजे याच्यावरती तर आम आदमी पार्टीनं तर त्यांच्या विधानसभेमध्ये मशीनचं सगळं अख्खं डेमॉन्स्ट्रेशन दिलं, अनेक लोकांनी डेमॉन्स्ट्रेशन दिलं. अमेरिकेमध्ये तर अशी पद्धत आहे की त्यांनी तर त्या हॅकर्सना बोलवलं आणि सांगितलं की हे सगळे तुम्हाला 2 का 3 दिवस देतो, हे तुम्ही हॅक करून दाखवा. आणि त्यांनी ते केलं सगळं, आणि त्याच्यानंतर अनेक ठिकाणी रद्द करण्यात आलं. असं अनेक देशांमध्ये घडलं. आणि आपलाच फक्त निवडणूक आयोग आहे की जो म्हणतो मशीनला हात लावू नका.
वरवरून सांगा. आता वरवरून कसं सांगणार? त्याच्या आत काय आहे ते आपल्याला काय माहिती? आणि मला असं वाटतं की हा घोळ कशासाठी? एक तर मुळात निवडणुकीचे मशीन्स, ही मशीन्स विकत घेणं, त्यातली जवळपास 20 लाख मशीन्स सापडत नाही आहेत. ती कुठे गेली आहेत, काय गेली आहेत, कोणाला काय थांगपत्ता नाही. आणि त्या मशीनचा खर्च पाहता एक मशीन, आणि तुम्ही ज्यावेळेला शिक्का मारून एका कागदावरती शिक्का मारता, फोल्ड करता आणि त्या मतपेटीमध्ये टाकता, हे सगळ्यात स्वस्त नाही का? बरं त्याला पारदर्शकता आहे. ज्या वेळेला त्या बरं कसं असतं की ती ज्यावेळेला मतपेटी, या मतपेट्या एकत्र केल्या जातात, ते सगळे अख्खी मतं मिक्स केली जातात. सो कोणी कोणाला मत दिलंय हे कळत नाही. या यंत्रामध्ये कळतं. त्याच्यामुळे प्रभाव टाकण्यासाठी नंतर ह्यांना उपयोगाला पडतं. तुमच्याकडे मला अनेक लोकांकडे असणार, तुमच्याकडे नेटफ्लिक्स असेल ना, हां, त्याच्यावरती आलेली ग्रेट हॅक नावाची डॉक्युमेंटरी बघा. द ग्रेट हॅक. हे कशा प्रकारे तुमचा मेंदूमध्ये काय काय गोष्टी टाकतात, कशा प्रकारे निवडणुका होतात, अमेरिकेतली निवडणूक कशी झाली, अमेरिकेमधल्या आजही म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना विचारलं जातं ह्याच्यामध्ये अमेरिकेच्या या निवडणुकीमध्ये रशियाचा हात किती होता. रशियन हॅकर्सने ही निवडणूक लढवली गेली, अमेरिकेमधली निवडणूक लढवली गेली. आपल्याकडे तर काय पत्ताच नाही. त्यांच्याकडे लोकशाही किमान आहे जिवंत, आमच्याकडे तर लोकशाही पण जिवंत नाही. आम्ही ठरवलं जरी विचारायचं कोणाला, तरी कोणाला विचारायचं? कोर्ट उत्तर देत नाही, निवडणूक आयोग उत्तर देत नाही, सरकार तर उत्तर द्यायला बांधीलच नाही. आणि हे असल्या गोष्टींमधनं बहुमत आणतात, आणि बहुमत आणल्यानंतर ह्यांना जे मनाला वाटेल त्या गोष्टी रेटतात. तुमचा विचार न करता हा लोकशाही प्रधान देश असू शकत नाही. या देशात लोकशाही संपलेली आहे. आणि जर जिवंत परत या देशामध्ये लोकशाही करायची असेल, उद्या जर समजा बॅलेट पेपरवरती मतदान झालं, आणि मतदान झाल्यानंतर जर समजा या देशातल्या लोकांनी भारतीय जनता पक्षाला निवडलं, मी स्वतः जाऊन पुष्पगुच्छ देईन. कारण तो लोकांचा जनाधार आहे, मशीनचा नाही. पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ती निवडणूक पारदर्शक झाली पाहिजे, असली पाहिजे. आणि त्याच्यासाठीची ही गोष्ट आहे. तरी आपल्या ज्या काही आता पक्षामधल्या ते विभाग अध्यक्ष पुरुष असतील, महिला असतील वगैरे वगैरे, यांना आता पुढच्या 1-2 दिवसामध्ये, उद्याच खरं तर उद्या परवामध्ये बोलवलं जाईल. या सगळ्या गोष्टी दिल्या जातील, त्यांना इन्स्ट्रक्शन सगळ्या दिल्या जातील. तसंच जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांना देखील बोलवलं जाईल. आत्ता कोल्हापूर, सांगलीला आत्ता हात घालू नका, त्यांचं आपण नंतर बघू. परंतु बाकीच्या जिल्ह्यांमध्ये देखील ह्या सगळ्या गोष्टींच्या आता बैठका होतील. नेते सगळे त्या जिल्ह्यांमध्ये जातील आणि बैठका घेतील. परंतु मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर सांगणं, मांडणं ह्या गरजेच्या होत्या. काय काय घडल्यात गोष्टी त्या सांगणं आवश्यक होत्या, म्हणून आज तुमच्यासमोर आलो. या सगळ्या गोष्टी, आणि 21 तारखेला आपला मोर्चा आहे. त्या मोर्चामध्ये प्रचंड, म्हणजे सर्व लोकांनी त्या मोर्चामध्ये कोणीही कुठच्याही पक्षाचा झेंडा आणणार नाही. तिथे आपला राष्ट्रध्वजच फक्त असेल, आणि तो राष्ट्रध्वजच फक्त तिकडे घेऊन यायचा आहे. 21 तारखेचा जो मोर्चा होता तो आत्ता आपण घेत नाही आहोत, कारण आत्ता 21 ते सगळ्या ठिकाणी जो काही पूरबीर आणि या सगळ्या परिस्थिती आलेली आहे, त्याच्यामुळे आता 21ला काही करत नाही आहोत. तर साधारणपणे 28-29च्या दरम्यान तर ती तारीख जाहीर केली जाईल. त्याप्रमाणे तयारीत राहा. तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घरात जाल, नम्रपणे बोला. बरं का? हां, त्या सगळ्या गोष्टी आपल्या घरात ठेवा, बाजूला ठेवा. तिथे जाल तेव्हा नम्रपणे बोला, कारण त्यांनाही मनातनं सगळ्या लोकांना पटलेलं आहे. ते नक्की तुम्हाला मदत करतील किंवा तुम्हाला सहकार्य करतील. परंतु हे करतो का नाही सही, असल्या कोणत्याही गोष्टीला तिकडे जाऊ नका, असल्या कोणत्याही गोष्टी करू नका. आणि विनाकारण उगाच नम्र पण होऊ नका, कळलं का? हां, त्याच्यात नौटंकी पण आणू नका. सरळ जा बाबा, विषय असा आहे. आणि हा विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा विषय नाही आहे. हा विषय या देशातल्या राजकीय पक्षांचा नाही. खरं तर माझं असं मत होतं की या आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने पण यायला पाहिजे, कारण हा विषय देशाचा विषय आहे. हा आत्ता सर्व राज्यांचा विषय आहे. लोकशाही जगली पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, आणि याच्यासाठीचं हे आंदोलन आहे. म्हणून हे सगळे फॉर्म्स आपण घराघरामध्ये जाऊन प्रत्येकाकडनं विनम्रपणे आपण सगळ्यांकडनं भरून घ्यावेत ही विनंती करतो, आणि आपण सर्वांची बिरजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.